स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज गुरुवार आहे. रथसप्तमीचे जे सूर्यनारायणांचे उपवास आहेत ते आजपासून चालू होतात, रथसप्तमीपर्यंत ते असतात. तर ज्यांना सूर्यनारायणांची सेवा करायची असेल त्यांनी आजपासून सेवेला सुरुवात करा. या 6-7 दिवसात तुम्हाला सूर्यनारायणांची सेवा करायची आहे. आता सेवा काय करायची याची संपूर्ण माहिती मी काल अपलोड केलेली आहे, तर अवश्य पहा. तर आज गुरुवार आहे. स्वामींची नित्य सेवा सर्वांची झाली असेल. स्वामी चरित्र सारामृत, दत्तमाला मंत्र, स्वामींचा माला मंत्र, तसेच जी जी उपासना सेवा तुम्ही करत असाल ती सर्व करून झालेली असेल. तर आज आपण बोलणार आहोत की 2 फेब्रुवारीला वसंत पंचमी येत आहे. तर वसंत पंचमीचं महत्त्व काय आहे आणि वसंत पंचमीला आपल्या मुलांकडून आपण सेवा काय करून घ्यायची याबद्दल आज माहिती घेणार आहोत. आणि वसंत पंचमीला प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की आपला मुलगा या स्पर्धेच्या काळात टिकावा, त्यानं एकपाठी असावं, अभ्यासात हुशार असावा, त्याची बुद्धी तल्लक असावी, असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. तर ही वसंत पंचमी वर्षातून एकदाच येते, फेब्रुवारी महिन्यात आहे. तर सर्वांनी आपल्या मुलांकडून आत्ता जी मी पुढे सांगणार आहे ती सेवा करून घ्यायची आहे. तर सेवा काय आहे ते आता पाहूयात. तर थोडक्यात सांगते, वसंत पंचमी म्हणजे काय. तर फाल्गुन महिन्याच्या शेवटी आणि चैत्र महिन्याच्या आरंभी वसंत ऋतूचे आगमन होते. वसंताचे स्वागत करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी या उत्सवाचे नियोजन केलेले आहे आणि या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्येची देवता भगवान गणेश व माता सरस्वती यांच्या पूजनाला या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे आपल्या केंद्रात सरस्वती संच उपलब्ध आहेत. तर सरस्वती संच जे स्पर्धा परीक्षा मुलं देतात, 10वीच्या पुढची मुलं, तर त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. तर सरस्वती संचाचं पूजन करून घ्या. तुमच्या घरात जर सरस्वती मातेचा फोटो असेल, प्रतिमा असेल, तर त्याचं तुम्हाला पूजन करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या मुलांच्या जिभेवरती मधात दर्भाची काडी, आता दर्भाची काडी कोणत्याही दुकानात तुम्हाला मिळून जाईल जिथं देवाचं सामान मिळतं. त्याचबरोबर तुम्ही सोन्याची एखादी काडी तुमच्या घरात असेल तर त्या सोन्याची काडी मधात बुडवायची व एम ए एडक्याचा आणि त्यावर अनुस्वार हा बीज मंत्र एकदाच आपल्या मुलांच्या जिभेवर लिहायचा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत मुलांच्या जिभेवरती तुम्ही हा मंत्र लिहायचा आहे वसंत पंचमीच्या दिवशी. तर तुम्ही ही सेवा अवश्य करायची. आता मुलांकडून वाचन काय करून घ्यायचं आहे तर तेही सांगते. आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये प्रज्ञा विवर्धन स्तोत्र आहे, तर सरस्वती स्तोत्र आहे आणि श्री गणपती स्तोत्र हे आहेत. तर मुलांकडून तुम्हाला काय करून घ्यायचं आहे, गणेश स्तोत्र, प्रज्ञा विवर्धन स्तोत्र आणि सरस्वती मातेचा स्तोत्र तुम्हाला म्हणून घ्यायचं आहे. एकदा म्हटलात तर चालेल, 11 वेळा म्हणतात तर अतिशय उत्तम. त्याचबरोबर आपल्या नित्यसेवेच्याच ग्रंथात सरस्वती मातेचा बीज मंत्र दिलेले आहेत. सरस्वती मातेचे 5 मंत्र दिलेले आहेत. ते या पद्धतीने आहेत. पेज नंबर 35 वरती आहेत. तर सरस्वती मातेचे हे मंत्र आहेत. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वत्सम मम जीवाग्रे सर्व विद्या प्रदा भव. दुसरा आहे ओम ऐं ह्रीं क्लीं श्रीं सरस्वते बुधज्जनन्ये स्वाहा. तिसरा ए अंबितमे नदीतमे सरस्वती अप्रशस्ता इव स्मसी प्रशस्ती मम बनस्कृती. तर हे असे हे 4 मंत्र, हा जो बीज मंत्र आहे तर याची 108 वेळा मुलांकडून तुम्हाला म्हणून घ्यायचा आहे. आणि हा वसंत पंचमीपासून तुम्ही दररोज आपल्या मुलांच्या सेवेमध्ये ॲड करायचं आहे. म्हणजे काय, तर मुलांकडून कमीत कमी 11 वेळा तरी दररोज हा म्हणून घ्यायचा आहे. गणेश स्तोत्र 1 वेळा, प्रज्ञा विवर्धन स्तोत्र 1 वेळा आणि हा बीज मंत्र आहे. तर हा 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा मुलांकडून म्हणून घ्या. हा जो सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे तर हा अतिशय प्रभावी आहे. या बीज मंत्रामुळे मुलांची बुद्धी अतिशय तल्लख होते. मुलं एकपाठी होतात. म्हणजे एकदा वाचल्यानंतर मुलांच्या लक्षात राहतं. सरस्वती ही विद्येची देवता असल्यामुळं तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्याचबरोबर सरस्वतीचं जे यंत्र आहे जे आपण पाठीवरती काढतो तर तेही तुम्हाला पाठीवरती काढायचं आहे वसंत पंचमी दिवशी व त्याचं तुम्हाला पूजन करायचं आहे. जिथे तुम्ही देवाऱ्यापाशी देवपूजा करता त्याच ठिकाणी तुमच्याकडे जर फोटो असेल सरस्वती मातेचा तर फोटोचं पूजन करून घ्या आणि सरस्वती यंत्र पाठीवरती मुलांकडून काढून घ्यावं, त्याचं पूजन तुम्हाला देवाऱ्याच्या शेजारी करून घ्यायचं आहे.
आणि मुलांकडून ही सेवा करून घ्यायची आहे. तर सरस्वती गायत्री मंत्र, ओम सरस्वते च विद्महे विघ्नराजाय धीमहि तन्नो वाणी प्रचोदयात, हा 108 वेळा आणि बीज मंत्र 108 वेळा हे मंत्र आहेत. तर ते 11-11 वेळा सुद्धा तुम्ही म्हणू शकता. पण तुम्हाला ही सेवा वसंत पंचमी दिवशी मुलांकडून करून घ्यायची आहे. मुलं करणार नसतील तर त्यांना शेजारी बसवा. आईने स्वतः हे सगळं वाचन केलं मुलांसाठी तरीही चालू शकतं. पण शक्यतो मुलांनी वाचलं तर त्यांच्यासाठी हे अतिशय उत्तम आहे. एम हा बीज मंत्र जिभेवर काढायला विसरायचा नाही. त्याचबरोबर आता तुमची मुलं लहान आहेत तर तुम्हाला काय करायचंय, तर एक तांब्याचं फुलपात्र घ्यायचं, त्यामध्ये पाणी घ्यायचं व आपल्या उजव्या हाताची मधली 3 बोटं त्या पाण्यामध्ये डिप करायची, म्हणजे बुडवायची आहेत. आणि हा सरस्वतीचा जो बीज मंत्र आहे तो हा 108 वेळा म्हणायचा आहे. ओम रीम श्राम श्रीम हम सम थम थम ठम ठम सरस्वती भगवती विद्याप्रसाद कुरु कुरु स्वाहा. तर हा जो मंत्र आहे 108 वेळा म्हणायचा. हे म्हणत असताना आपल्या उजव्या हाताची 3 बोटं पाण्यात तुम्हाला बुडवायची आहेत आणि ते पाणी आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे. तर ही सेवा तुम्ही सलग 11 दिवस करू शकता. फक्त वसंत पंचमी दिवशी करू शकता किंवा जेव्हा तुम्हाला एखाद्या शुभ दिवशी, पौर्णिमेला तुम्हाला ज्या दिवशी योग्य वाटेल त्या दिवशी करू शकता. यामुळे आपल्या मुलांची बुद्धी तल्लख होते, मुलं एकपाठी होतात. त्यामुळे तुम्हाला या वसंत पंचमीला मुलांच्या जिभेवर दर्भाच्या काडीने एम हा बीजमंत्र लिहायचा आहे व मुलं वाचण्यासारखे असतील तर त्यांच्याकडून ही सर्व सेवा उपासना करायची आहे. रामरक्षा दररोज पठणात म्हटल्यामुळे, म्हणजे मुलांकडून म्हणून घेतल्यामुळं मुलं एकपाठी होतात. तसेच त्यातील जो मंत्र आहे, आपदाम अपहरतार दातार सर्वसंपदाम लोकाभिराम श्रीराम भूयो भूयो नमाम्यहम. तर हा बीजमंत्र अगदी ढतली ढ मुलं असतील की ज्यांना काहीही येत नसेल, जर त्यांच्याकडून हा तुम्ही 108 वेळा दररोज म्हणून घेतलात तर ती मुलं हुशार होतात, त्यांच्यात प्रगती होते आणि हे अनुभव सिद्ध आहे. यावर या मंत्रावरती प्रयोग करण्यात आलेला आहे. प्रयोग म्हणजे काय, तर मुलांकडून हा मंत्र सतत म्हणून घेतल्यानंतर त्यांच्या बुद्धीत किती बदल झाला किंवा बुद्धिमत्तेत किती वाढ झाला हे तपासण्यात आलेलं आहे. त्यामुळे जो रामरक्षेतील हा मंत्र आहे तर तोही मुलांकडून दररोज म्हणून घ्या. गणेश स्तोत्र, सरस्वतीचे मंत्र ही संपूर्ण सेवा फक्त 1 दिवस करून चालणार नाही. तर दररोज मुलांकडून करून घेतली तर त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे आपली मुलं त्या शिक्षण शिकत असतील, स्पर्धा परीक्षा देत असतील किंवा अगदी कुठे नोकरीसाठी ट्राय करत असतील, जॉबसाठी, तर त्यांच्यासाठी ही सेवा तुम्ही करू शकता. व अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी ही अतिशय महत्त्वाचा दिवस आहे वसंत पंचमीचा. त्यामुळे ही सेवा आपल्या आईने करा. मुलं वाचण्यासारखी असतील तर मुलांकडून करून घ्या. तर आजची एवढीच सेवा होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.